भर दिवसा भर वस्तीमध्ये महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकण्याची गुन्हेगारांची हिम्मत होत असेल तर पुण्यामधली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती किती बिकट आहे याचा सहज अंदाज येतो। पण हे सगळं इथेच थांबत नाही। एकीकडे गुन्हेगार भर दिवसा रस्त्यावर गुन्हे करत सुटलेत तर दुसरीकडे तेच पुणे ड्रग्सच्या विळख्यात अडकले। आज पुणे पोलिसांनी ड्रग्स तस्करांविरोधात एक मोठी कारवाई केली आणि थोडं नाही तर तब्बल 4 कोटी रुपयांचं एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। या प्रकरणी 3 ड्रग्स तस्करांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। विठ्ठल साळुंके या पोलिसाला ड्रग्स तस्करांबाबत गुप्त माहिती मिळाली होती। गुन्हे शाखेनं यावर कारवाई केली, 3 जणांना अटक केली। यामध्ये वैभव उर्फ पिंट्या माने याचा समावेश आहे। माने हा सराईत गुन्हेगार आहे, त्याच्यावर थोड्या नाही तब्बल 36 केसेस दाखल आहेत आणि ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्या हैदर शेख नावाच्या एका व्यक्तीला सुद्धा पोलिसांनी या प्रकरणामध्ये बेड्या ठोकल्यात। हे ड्रग्स परदेशामधून आयात करण्यात आल्याचं सुद्धा चौकशीमध्ये समोर आलंय। त्यामुळे पुण्यामध्ये ड्रग्स तस्करांचं आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झालाय असंही म्हणतात। एकूण अंदाजन 3 आरोपी सध्या ताब्यात आहे। अंदाजन 3.5 कोटीचे वरचे हे एमडी सध्या रिकव्हर करण्यात आलेली आहे। या प्रकरणात इतर आरोपी अपवर्ड लिंकेज आणि डाऊनवर्ड लिंकेज या निमित्ताने 10 विशेष पथके तयार करण्यात आलेली आहे आणि राज्याचे आणि इतर ठिकाणाला पण टीम्स रवाना करण्यात आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।